दिया दिया सब कोई कहे, तो दिया दिया सब कोई कहे, पर बाती कहे न कोई। दिया दिया सब कोई कहे, पर बाती कहे न कोई। वो बाती बिचारी रात भर जगी, पर नाम दिया का होई। नजारे देखे हमने हजारों, तो नजारे देखे हमने हजारों, देखा न कभी ऐसा नजारा। आसमां में देखे सितारे बहुत, वो आसमां में देखे सितारे बहुत, पर भीम जैसा सितारा न देखा। चांदने छिछाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया। माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया. माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. आकाश मोजतो मी, आकाश मोजतो मी, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो मी, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो मी, भीमा तुझ्यामुळे. भीमा तुझ्यामुळे. वादळही रोखतो मी, वादळही रोखतो मी, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो मी, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो मी, भीमा तुझ्यामुळे.
वादळही रोखतो आम्ही, वादळही रोखतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आज काही वर्षांचा आणि आत्ताचा हा जो प्रवास आहे किंवा हा जो काही लेखाजोखा हा फार वेगळा आहे. इथला प्रगतीचा स्तर फार उंचावलेला आहे, आलेख उंचावलेला आहे. आणि म्हणून स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला आम्ही म्हणतो ते आता आमचं सुद्धा बदलू लागलं आहे. म्हणून आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, फार सुंदर कवीची कल्पना आहे, फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या चळवळीची भूमिका आणि चळवळींचे वाटेकरू आपण सगळेजण आहात. या ठिकाणी महर्षी कर्वेंनी हे विद्यापीठ स्थापन केलं आणि महर्षी कर्वे आणि बाबासाहेबांचा संबंध फार महत्वाचा आहे. म्हणजे मला वाटतं महर्षी कर्वेंच्या नंतरची पिढी अर्थात R.D. कर्वे यांनी समाजस्वस्थ नावाचं जे काही पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाची जी काही कोर्टामध्ये केस झाली त्या केसचे वकील म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आज आपण जे काही शाळेच्या अभ्यासक्रमात किंवा विज्ञानात किंवा कॉलेजमध्ये महाविद्यालयात आपण जे काही फिजिकल एज्युकेशन म्हणून आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं सेक्शुअलिटी एज्युकेशन म्हणून आपण जे काही शिकतो, हा सगळा अभ्यासाचा भाग हा R.D. कर्वेंनी तेव्हा लिहून ठेवला. आणि त्यावरती बंदी आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकाच्या या सगळ्या प्रवासासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ती केस कोर्टामध्ये लढली होती. असा हा प्रवास आहे आणि फार ऐतिहासिक वास्तूमध्ये हा कार्यक्रम होतोय. आणि म्हणून या ऐतिहासिक वास्तूत हा कार्यक्रमाचा शांत बसलेल्या माणसांमध्ये होऊ नये, जरा मला सगळ्यांचं पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात. स्पर्शले तू ओढणीने फुलके पान चोरार गळ्याचे, हक्क देव माणसाचे केले सोड पीडी धर्म जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा दावेला दिला भीमराया, माझा भीमराया. माझी इज्जत काढण्याशिवाय दोन घालतात नाही का? काय छळ खायला काय आमच्या तो कॉलेजचा टाइम होता. अरे आमच्या शाळेमध्ये मी हिरो होतो, हिरो. शाहरुख खान बघितला का गरिबांचा शाहरुख. असू दे. अरे जाऊ बघ माझ्यावर जळत असते. अरे आपलं काय होतं तो शाळेचा, जे काय ते दिवस होते शाळेच्या, लय मस्त दिवस होते. म्हणजे असं वाटतं पुन्हा एकदा शाळेत जावं आणि पुन्हा ती दिसावी, भले शिकायला लागलेली असावी मसावी. ओ गोसावी, आता जी आहे ती सोसावी विसरू नका.
दिवसांनी. माझ्या बापाने काय केलं? काय केलं? काय केलं? भांडी घासत बसलेला असतो, लादी पुसत असतो, बायकोचे पाय दाबत असत. उगाच काही बोलू नका. आईच्या पत्नी बघितले. गप्प बसा. माझी आई माझ्या बाबांचा खूप आदर करते. हा बघितलं ना केवढा आदर करते. आमच्या इथं मंडळी होम मिनिस्टर होतं, तिकडे हिच्या आईने नाव घेतलं तुझ्या बापासाठी. लय मस्त नाव घेतलं. काय सांगता? एकदम सुंदर उखाणा घेतला की हंड्यावर हंडे 7 हंडे. क्या बात आहे. अरे हंड्यावर हंडे 7 हंडे 14 झाले. पुढे बोला. हंडेत घालून मार गंगे तुला. चांगलं झाले मोठी सगळं गा बाई. तुझ्या आईने नाव घेतलं तुझ्या बापासाठी की हंड्यावर हंडे 7 हंडे. तुम्ही का हंडा काढून उभे राहिला? चेपलेलं तपीलच आहे. तूच मारून मारून छेपूलीस तपली. काही न बोलताय. तुम्हाला काय होतंय? मला समजावं लागतं काय नाही. तुझ्या आईच्या का रागाने बघू नकोस, असे रागाने बघू नकोस. घाबरतो ना मी. बघ तुझ्या आईने नाव घेतलं, तुझ्या बाबासाठी मस्त नाव घेतलं की हंड्यावर हंडे 7 हंडे. त्यात मधले सगळे दगड धोंडे. दगड धोंडे. दगड धोंडे. हंड्यावर हंडे 7 हंडे त्यात भले सगळे दगड धोंडे. आणि गणपतरावांचं नाव घेते त्यांच्या घरातले सगळे माकड धोंडे. मी काय नाही बोललो, तुझी आई बोलली. हो का? अहो त्या दिवशी तुमच्या वहिनी साहेब, मोठ्या वहिनी साहेब, त्यांनी सुद्धा तुमच्या भावासाठी छान उखाणा घेतला. आमच्या वहिनीच्या मनात आमच्यासाठी लय अभिमान. हो तर. काय नाव घेतलं ग? काय नाव घेतलं? काय? ऐका हा. कोकणात जाताना गाडीला बसतात हादरे. हादरे 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 कोकणात जाताना गाडीला बसतात हादरे. हादरे. आणि शामराव आमचे भलतेच पादरे. असू दे माझा भाऊ पादर तर पादर. आता नॅचरल खायचं त्याला काय करू शकत नाही. पण हे माझा भाऊ पादरा असू दे. तुझ्या भावासारखा नाही ना पळकुटा निघाला. आता माझ्या भावाने काय केलं? काय केलं? अगं 10 वर्षानं बाप झाला, मुलगी झाली म्हणून निघून गेला, पळून गेला गावी. नाही पळून नाही गेला. तो नाराज होऊन निघून गेला. नाही म्हणजे तो एकुलता एक. तो 10 वर्षांनी बाप झाला. त्याला मुलगा हवा होता. अहो कुळ वाढावं म्हणून वंशाचा दिवा हवा होता त्याला. अरे रे रे तुझा भाव शिकला नाही ना म्हणून आडानी राहिला. अरे तुझ्या भावाला जाऊन सांग वंशाचा दिवा हवा होता. अरे ज्या बापाच्या घरामध्ये मुलगी जन्माला येते ना त्या बापाच्या घराचं दारिद्र्य संपतं, त्या बापाचे भोग संपतात. अरे तुम्हाला प्रेम करायला आई हवी असते, बहीण हवी असते, बायको हवी असते, काकी का मावशी सगळं हवे असतात. मग मुलगी का नको? मुलगी का नको रे? अरे तुमचा मुलगा जर तुमच्या वंशाचा दिवा असेल ना तर त्या दिव्यामध्ये सतत जळणारी वाट म्हणजे आमची मुलगी असते रे. आमची मुलगी असते. आज प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे बाबासाहेब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा एकदा जन्माला आले पाहिजे. वाटतं की नाही प्रत्येकाला? प्रत्येकाला वाटतं. अरे पण कसे येणार? कसे येणार? जर तुम्हाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे बाबासाहेब या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा जन्माला आले पाहिजे तर आधी जिजाऊ माता जन्माला आली पाहिजे, आधी भीमाई माता जन्माला आली पाहिजे. तर खरा छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे बाबासाहेब जन्माला येतील. म्हणून मंडळी आज बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने आपण इथे सगळे एकत्र जमलेलो म्हणून एकदा जोरदार घोषणामध्ये बोला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात आहे. म्हणून इथे जमलेल्या सगळ्या महिलांसाठी एक शायरी गीत मंडळी जात जातात. आवडली तर कडक टाळ्या झाल्या पाहिजे की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि माझ्या महिलांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीला मला जय
जरा या आमच्या दोन्ही कलावंतांकडे जरा युगायुगाचा घडत भार, युगायुगाचा घडत भार, यवन चाकरी करी सरदार. युगायुगाचा घडत भार, यवन चाकरी करी सरदार. मराठा मर्द होऊन खुर्द, मराठा मर्द होऊन खुर्द, छटल्या शत्रूच्या भुजा, त्याला छटल्या शत्रूच्या भुजा.